चालू पंच अभिजित पाटील आणि संदीप कोथे. कार्पेटच्या माध्यमातून पहिला शॉट केलेला आहे. मला वाटतं या ठिकाणी पाहूया 20 लाख कॉल दिले आहे. रनिंग पिचिंग चांगले राऊंडचा चान्स आहे का, परंतु गोट रनिंगचा विकेट या ठिकाणी पंचांकडे दात मागलेले आहे फिल्डराने. 2 धाव्याने श्री गणेशा करतोय विकास, त्याला 7 मिळतो या ठिकाणी. चांगली विजयची गोलंदाज आहे तो कुणाल. संजयजी चांगली तुम्ही सेवा करताय. पुन्हा एकदा घेऊन जातोय ग्राउंड वरती. पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून हो आसीमा रेषा पार. 4 धावाचा फायदा होतो तो. डीजे पाखराला आजाद केलाय या गाण्याचा बोल आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट कार्पेटच्या माध्यमातून खेळताना फिरते पहा विकास. एक यशस्वी धाव घेतो. धावसंख्येवर धावसंख्या होतोय 7. हलक्यासा बॅटला थोडीशी कडक दिली आणि विजय आहे तो स्ट्राईकला. कुणाल सुंदर गोलंदाजी करतोय, आपल्या शैली दाखवतोय, आपल्या हातातून परफेक्ट इफेक्ट दाखवतोय. अगदी प्रत्येक चेंडू व्हेरिएशन करतो तो कुणाल. पाहूया विजय कशा प्रकारे कुणालच्या गोलंदाजीचा मारा करेल, नक्कीच पाहायला मिळेल या ठिकाणी. हा बोल्ड या ठिकाणी होतोय. मला वाटतोय विजयची खेळी संपुष्ट करतोय तो कुणाल. धन्यवाद डीजे. पेलवाना आला हो पेलवाना आला गाण्याचा बोल. परंतु या ठिकाणी प्रमोद आलेला आहे तो मला वाटतंय विजयची जागा पकडण्यासाठी. या ठिकाणी ज्यांचं आगमन झाले मान्यवर प्रशांतजी भोईर, हेड कॉन्स्टेबल नागोटना पोलीस स्टेशनचे, त्यांना आमंत्रित करतो की आपण स्टेजवर स्थानपन्न व्हायचं. आपलं सुद्धा नवतरुण मित्रमंडळ ज्योतिर्पडा सेजू यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा घेऊन जातोय कुणाल तो प्रमोद. रिव्हर्स शॉट खेळण्याच्या नादात एक डॉट चेंडू जाते निर्धाव आणि पहिल्या षटकातील धाव संख्या होतोय 7. खूप मागडे षटक टाकलंय मला वाटतंय कुणाल याने. एक जबरदस्त कमबॅक करतोय, एक अनुभवपणाला लावतोय तो कुणाल. विकासला आता काहीतरी करावं लागेल या ठिकाणी. पहिल्या मॅच मध्ये चांगली फटकेबाजी केली होती ती विकासने. स्कोर झालेला आहे 7. नवीन गोलंदाज जो मगाशी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो अक्षय माने.
पाहायला मिळतो स्वतः कर्णधार आहे, स्वतः धुरा सांभाळतोय, आपल्या जबाबदारी घेतो, जिम्मेदारी घेतो तो अक्षय या ठिकाणी. आणि स्ट्राईकला असेल तो विकास, एक स्फोटक फलंदाज, एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय स्ट्राईकला. अक्षय तो विकास. हो हो, ब्लॉकर पदे चेंडू पंचांकडे दाद नव्हतं, थोडीशी रन होते, चान्स आहे का या ठिकाणी पाहूया, पण नाही. का असंच नाही, हे खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मॅनकरी ठरतात, अनेक प्रेमियल मध्ये वर्णी लागतं खेळाडूचे, तो पाहायला मिळतो गोलंदाजीवर आकाश. पुन्हा एकदा विकास तो अक्षय. थोडस लेंथ लाईन भड करतोय, पंचांचा हात फिरवत, नो चेंडू आणि फ्री हिट असेल या ठिकाणी. परंतु विकास कितपर्यंत या गोलंदाजीचा, या फ्री हिटचा फायदा घेईल नक्कीच पाहायला मिळेल या ठिकाणी. आकाश तो विकास पाहूया. बॅट खालचा चेंडू होता, परंतु काय चेंडू टाकले, अगदी परफेक्ट व्हेरिएशन करून आकाशला थोडस समजलं नाही, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात थोडासा बीट होतो तो विकास. काही गोलंदाजी करतोय आकाश, नक्कीच पाहायला मिळतोय या ठिकाणी या ग्राउंड वरती. अगदी अनुभव आपला अक्षय, अगदी अनुभव आपला पणाला लावतो या ठिकाणी. या ठिकाणी एक चिकनी कडून अनाउन्समेंट होतोय प्रत्येक विकेटसाठी अक्षय मानेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी. पाहूया मनोबल उंचावेल का संतोष तुंबेके कडून. पुन्हा एकदा विकास, मोटा शॉट, ये पंची उड़ा भूर और सेट कर गया दूर दूर. घेऊ दे की हो, मला बी जत्रेला जाऊ द्या की हो, परंतु इथे बॅट आणि बॉल घेऊ द्या की हो, आणि रिलायन्स ग्राउंड वरती जाऊ द्या की हो. पाहूया काय मॅच रंगल्या, समीकरण थोडं थोडं आम्हाला जमतो या ठिकाणी. पुन्हा एकदा विकास तोच प्रहार करेल का. ओ हो ये हवाई फायर आकाश में जाता हुआ एक घनागत प्रहार, गगन चुम्बी बाहुबली सेट कर डीजे. दही वसंत फुलताना पण फुलतो या ठिकाणी विकास. बॅक टू बॅक लगातार 2 षटकार टाकतो आपल्या बॅटच्या बल्ल्यातून. चांगला समाचार घेतोय गोलंदाजीचा. पुन्हा एकदा हॅट्रिक होईल का. बॅटर सज्ज, गोलंदाज सज्ज प्रहार करायला. हेलिकॉप्टर शॉट, झेल झेल केले फिल्डर, कोणतीही चुकी करणार नाही डीजे. संपुष्ट होतोय आणि कॅच अप्रतिम पकडली ती ओमकारने. या ठिकाणी लंबाच्या दिशेने फिल्डर होता तो ओमकार, काय कॅच पकडली त्याने, अप्रतिम कॅच पकडली या ठिकाणी.
नवीन फलंदाज रोहन. नवीन गोलंदाज राज. या ठिकाणी जो मगाचा पारितोषिक होता विकेटसाठी तो विकेट घेतलेला आहे आणि अक्षय तंबेकेने जो पारितोषिक लावलं होतं 100 रुपयासाठी संतोष तंबेकेने खरोखरच तुझं मनोबल या ठिकाणी वाढवलेलं आहे. पुन्हा एकदा राज गोलंदाजीवर आणि प्रमोद असेल तो स्ट्राईकवर. नक्कीच कॅच पकड नाही परंतु मला वाटतं या ठिकाणी 4 धावा या ठिकाणी प्रमोद करतोय. प्रमोद शॉट घेतोय चांगल्या प्रकारे. धावसंख्येत होतोय 24. पुन्हा एकदा राज टू प्रमोद. पाहूया प्रमोद कशा प्रकारे राजच्या गोलंदाजीचा मारा करेल नक्कीच पाहायला मिळेल या ठिकाणी. फुल टच चेंडू आणि झेल खाली ओमकार कोणतीही चुकी करणार नाही. दे धक्का डीजे. परशा आणि आर्चीचा हे परशा आर्ची आली बघ आर्ची. झिंगाट काय गाणं गालेला आहे तो. मला वाटते नागराज मंजुले हा दिग्दर्शक होता. नवीन फलंदाज प्रतीश सुंदर गोलंदाजी करतोय राज आणि ओमकारने मला वाटतं दुसरी कॅच पकडतो या ठिकाणी. लोंगापच्या दिशेने कॅच पाहायला मिळतो या ठिकाणी. स्ट्राईकला असेल तो प्रतीश. पंचांकडे दाद मागतोय अपील मागतोय पंचांकडे या ठिकाणी. पाहूया पंच कितपत दाद देतात. सुंदर गोलंदाजी करतोय अगदी अनुभव पणाला लावतोय तो राज प्रतीश साठी. हेलिकॉप्टर शॉट फिल्डर तैनात त्या ठिकाणी. हो काय फिल्डिंग म्हणता येईल या ठिकाणी. जर्सी नंबर 45 अनिकेत काय फिल्डिंग केली. अगदी आपल्या संघासाठी 3 धावा रोखून ठेवल्या तो अनिकेतने. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट चांगली या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा राज. मोठा शॉट बिग हिट जातोय. पंची उडा हात में निखिल पकडतो अगदी अलगच कॅच पकडतो डीजे. करतो तो राज. लगभग 2 विकेट घेतले तर स्कोर बोर्ड पोहोचला आहे कोयरे टीमचा 26. फ्रिटेजची खेळी संपुष्ट होतोय. त्याची जागा पकडण्यासाठी आलेला होतो पंकज. एक अनुभवी खेळाडू एक दांडगा अनुभव आहे तो पंकज जाऊकडे. शेवटचा चेंडू शेवटचा राज मारा करेल पंकज. एक अनुभवी खेळाडू या विभागामध्ये नावाजलेला एक अष्टपैलू खेळाडू ज्याची खाते आहे तोच पंकज जाऊके पिच वरती स्ट्राईकला आहे. फुल टच चेंडू पुन्हा एकदा. ओहो ये भाई क्या कर दिया. धोती को फाड़ के रुमाल कर दिया. मगाची कॅच चांगली पकडली आता थोडीशी कॅच मिक्स झाली या ठिकाणी आणि एक जीवदान भेटतोय तो पंकजला. 3ऱ्या सेटला अगर धावसंख्या होते कोयरे टीमची 26 27 सॉरी.
मग अशी कॅच पकडली होती तोच अनिकेत या ठिकाणी. थोडीशी ही जर कॅच पकडली असते मित्रा. राहुल माझ्या समोर आहेत, आपला प्रतिनिधी या ठिकाणी चिकनी टीमचा. काय अनिकेत ती कॅच ही जर पकडली असते नक्कीच एक जीवदान एक संजीवनी मिळाली असते आपल्या टीम साठी. पुन्हा एकदा पंकज तो अनिकेत जर्सी नंबर 45 रोहित शर्माचा नंबर हा आहे. पाहूया कशा प्रकारे अनिकेतचा गोलंदाजीचा मारा करेल तो पंकज. हो गोलंदाजी एक सुरेख गोलंदाजी करतोय, अनुभव पणाला लावतोय अनिकेत. करे ती पहिल्या इनिंग मध्ये पण सुंदर गोलंदाजी केली होती. ती त्याच्याकडे ताकद आहे, ती नगाकत आहे, ती अदा आहे, अनुभव अगदी पणाला लावतोय. अच्छा शेजारीच आपला आहे चिकनी म्हटलं की नागोठच्या आजूबाजूला गुलमार हॉटेलच्या समोर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पंकजची चौके पुन्हा एकदा मोठा शॉट, बिग शॉट जाईल, पंची उडा बुड, षटकार जाईल दूर. डीजे पंकज जवकेच्या बॅटच्या मधून एक घणाघातकी पहार करतोय. 6 धावांनी स्कोर बोर्डला एक कोहली टीमचा 33. पुन्हा एकदा पंकज जवके सज्ज बॅटिंग साठी. फुलटा चेंडू फिर से पंची गया दूर दूर. डीजे स्कोर झालेला आहे तो 39. जय भावनी कोहली टीमचा चांगला स्कोर म्हणता येईल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. थोडीशी हाणामारी पुन्हा एकदा पंकज जवके यांना दाखवावी लागेल आपल्या बॅटच्या बल्ल्यातून. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज, पंकज सज्ज. पाहूया कोण कोणावर हवी पडते पाहायला मिळेल या ठिकाणी. उंच गेलाय कॅच, नक्कीच फिल्डर तैनात. थोडीशी कॅच ड्रॉप होते या ठिकाणी. रनरचा चान्स सुद्धा परंतु नाही, पंकज जवके परत पाठवते. धावसंख्येत बरं धावसंख्या होते ते स्कोर बोर्ड सरकवते 40. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. रोहन आहे ना स्ट्राईकला आहे तो आता रोहन. पाहूया रोहन कशा प्रकारे अनिकेतच्या गोलंदाजीचा मारा करेल. गुड डिसिजन पंच अभिजित पाटील एक सुद्धा क्रिकेटर आहेत आणि लेग पंच आहेत ते संदीप कोथे. अगदी उन्हाची तमा न बाळगताना आम्हाला सहकार्य करतात. दोन्ही पंचांचे हार्दिक अभिनंदन, स्वागत करणे या ठिकाणी धन्यवाद देईन त्यांना. पुन्हा एकदा रोहन तो अनिकेत कशा प्रकारे गोलंदाजीचा मारा करेल नक्कीच पाहायला मिळेल या ठिकाणी. अगदी स्लोवर पदे चेंडू, फसवणारा चेंडू, रनआउटचा चान्स आहे या ठिकाणी. पाहूया रनआउट कोण होतोय, रोहन होते की रोहन बाद होते तो रोहन या ठिकाणी. धाव संख्या झालेली आहे ती 41. नवीन फलंदाज निकू. आज ग्रामीण क्रिकेट संघ सुद्धा आज रायगड जिल्ह्यामध्ये नक्कीच सगळ्या प्रीमियर लीग मध्ये खरोखरच सर्व खेळाडू दिग्गज खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंकज तो अनिकेत लेगच्या दिशेने मारला फिल्डर तैनात.
एक दोन रनिंग बिटवीन विकेट. ट्विन्सला कॉल केला बघतो रनआउटचा चान्स इकडे. थंडी रनआउट या ठिकाणी. धावसंख्या झालेली आहे ती जय भवानी कोरे संघाची 42. श्री देवलाई चिकणीला 43चा लक्ष्य पार पाडायचा आहे. डीजे केले होते आम्ही, जसे आमचे परममित्र एक उत्कृष्ट समालोचक दीपकजी चोरगे यांचं आगमन झाले. त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि लगेच आपण या ठिकाणी ताबा घ्यायचा आहे. पहिली इनिंग संपलेली आहे. हॅलो माइक चेक. हॅलो माइक चेक. हॅलो माइक चेक. हॅलो माइक चेक. तर सर्वप्रथम मित्रांनो, नवतरुण मित्रमंडळ ज्योतिर्पाडा शेतजोई यांच्या विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस आज पाहिलं. तत्पूर्वी आपण पाहणार आहात याच वेळी मात्र थेट प्रेक्षेपण आपण पाहिलं तर कौस्तुभ पाटील, तसेच आपण पाहिलं तर त्याचे सहकारी यांच्या दोन्हीच्या माध्यमातून हा थेट प्रेक्षेपण आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहिला जातोय. आणि आज मित्रांनो पाहिला तर अंतिम दिवस म्हटलं गेलं तर खरोखर आज पर्वणी असणार आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये असलेले सर्व मान्यवरांचं आणि इथे जमलेल्या माझ्या प्रेक्षकांचं मी दीपक सोरगे पुन्हा मैदानामध्ये घेऊन चाललोय. आपण पाहिलं 2 दिवस मला अगदी ऐकलं. आज तिसरा दिवस अंतिम दिवस आपण पाहणार आहात. तत्पूर्वी आपण पाहिलं तर आणि तसेच आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो. आणि तुम्हाला पुन्हा मैदानामध्ये घेऊन चाललोय. मॅच रंगणार आहे मित्रांनो. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो. जय भवानी कोयरे आणि श्री देवलाई देवी चिकणी याच्यामध्ये जय भवानी कोयरे संघाने प्रथमतः फलंदाजी करत 42 धावसंख्याचं मोठं लक्ष ठेवलंय आणि 43 धावांसाठी झुंज द्यावी लागेल ती मात्र श्री देवळाई देवी चिकणी संघाला. चिकणी संघाचा जोडी मात्र जबरदस्त खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. ह्या दोन्ही सामन्यामध्ये एक रंगतदार सामना नक्कीच पाहायला मिळणार आहे. आपण तत्पूर्वी पाहिलं त्यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहात. शिवनेरी वंश स्पोर्ट्स शिहू आणि आई11 पनवेल यांच्या दरम्यान आपण एक नाणेफेकीसाठी यायचं. दोन्ही संघाच्या संघनायकांना नोंद असेल. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवनेरी वंश स्पोर्ट्स शिहू आणि आई11 पनवेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. लगेच तत्पर मित्रांनो. तत्पूर्वी आपण पाहणार आहात त्यावेळी मात्र जर जबरदस्त खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला असेल. यावेळी मात्र कोयरे संघाकडून चांगल्या प्रकारची फलंदाजी करत विकाससाठी चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. 2 कणकणी षटकार घेतले, त्याच्यामध्ये चौकार 2 आणि अशा प्रकारे पंकज अगदी जबरदस्तीम मधल्या फळीला आला आणि मात्र संघाला सावरण्याचं काम केलं मित्रांनो. ज्यावेळी मात्र 2 कणकणी षटकार घेतले, संघाला अगदी चांगल्या प्रकारचा थोडासा मात्र अप्रतिम गोलंदाजी करत असताना मात्र हेवी झाला होता. त्या टाइमाला मात्र पंकजनी मात्र 2 खणखणी षटकार खेचून मात्र संघाला चांगल्या प्रकारची एक मजबूत परिस्थितीमध्ये आणण्याचं काम केलं. अशा वेळी मात्र मित्रांनो पाहिलं गेलं तर फील्ड डिस्ट्रिक्शन पूर्णपणे सजलेले आपण पाहिलात तर 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे यावेळी जबरदस्त मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आहे शक्तिवर्धक खेळ आपण पाहणार आहात. तत्पूर्वी आपण पाहणार निडी एक्सप्रेस या नावाने संबोधलेला खेळाडू आपण प्रतीकला पाहतोय मित्रांनो. निडी संघाकडे बिलॉंग करणारा हा खेळाडू ज्यावेळी मैदानामध्ये खेळत असतो ना त्यावेळी वेगावर स्वार असतो. यावेळी देखील पत्रम फलंदाजीसाठी याला ओंकार आणि निखिल निखिल आणि ओंकार मात्र फलंदाजी मार्कडे असणार आहे. प्रथमतः गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय यावेळी मात्र अकोट टप्प्याचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा लॉंग ऑफ द रेषेने चेंडू ट्रॅव्हल होतो. अशा प्रकारे प्रमोद चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर श्री गणेश केला तो ओंकार यांनी. यावेळी मात्र चिकडी संघाचे दोन्ही खेळाडू मात्र जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. यावेळी मात्र दोन्ही फलंदाजाकडून अपेक्षा असेल त्यावेळी 24
24 चेंडूंचा खेळ असेल त्याच्यामध्ये तब्बल 43 धावांचं योगदान देणं आहे. जर आपण मित्रांनो पाहिलं तर नक्कीच चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी निखिल फलंदाजी मार्कडे असणार. यावेळी मॅचच्या बट्ट्यात चेंडू येतोय, लॉंग ऑफ च्या चेंडू ट्रॅव्हल झालाय, परंतु प्रमोद मात्र कोणतीही चूक होणार नाही. यावेळी मध्ये सस्त्यामध्ये परततोय, मोठा फटका खेळायचा नक्कीच. तत्पूर्वी आपण पाहिला फलंदाजी मार्कडे येतो राज. आपण पाहिलात यावेळी चिकडी संघाकडून एक स्फोटक फलंदाज याची टू डाऊन मध्ये फलंदाजीसाठी येतोय. ज्यावेळी मात्र फलंदाकडून अपेक्षा असेल, निखिलला मात्र संघाकडून अपेक्षा होती, परंतु ज्यावेळी खरं उतरलं नाही. इथे मात्र निडी एक्सप्रेस या नावाने संबोधलेला निडी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू प्रतीक मात्र एक उंचपणे अशी गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी करतोय. परफेक्ट लेनवर चेंडू आदळण्याचं काम करतोय. यावेळी मात्र स्लोवर मध्ये चेंडू होता, काहीसा मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. तिथे लॉंग ऑफ सेशन मात्र प्रमोद हा खेळाडू नक्कीच तिथे मौजूद होता. आणि अशा वेळी मात्र हा जर पाहिलं ना मित्रांनो, शक्तिवर्धक खेळामध्ये 2 खेळाडू फक्त सीमारेषेलगत आहे, ते मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि लॉंग ऑफच्या दिशेने. त्यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण असताना त्या दिशेने मात्र हा चेंडू अगदी पाहायला गेला तर खेळला गेला आणि तिथेच मात्र विकेटचा परिधान झाला. राज फलंदाजी मार्कडे असणार आहे, सामना करण्यात तो प्रतीकच्या गोलंदाजीचा. आपण जर या मैदानामध्ये पाहिलं तर मात्र हिरवेगार वातावरण आहे आणि मैदान अप्रतिम दर्जाचा. या इलाक्यातील हा 1 नंबर ग्राउंड. या मैदानावर खेळण्यासाठी सर्व क्रीडा रसिक आतुर असतात आणि या मैदानाचा लाभ आणि इथे मात्र खेळण्याची जी उत्कंठा आहे ना मित्रांनो, ती सतत लागत असते. आणि यावेळी मात्र खरोखर या मैदानामध्ये खेळण्यासाठी सुनील पाटील त्याचे सहकारी यांनी मात्र हा मैदान इथे उपलब्ध करून दिला आहे. यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू खेळण्याचा मात्र पूर्णपणे ज्या ठिकाणी मात्र जर म्हणा गेला ना मित्रांनो, ज्यावेळी क्रिकेटिंग शॉट जेव्हा म्हणता येईल ना, तर आपण खरोखर आपण आठवलं ना तर मित्र सर सचिन तेंडुलकरला नक्कीच आठवत असेल मित्रांनो. ज्यावेळी चेंडू ज्या ऑफस्टिकला दिशेने येतो त्या दिशेने खेळण्याची ताकद ठेवण्याचा नक्कीच तो बनसोबा करत असतो. परंतु यावेळी मात्र पाहिलं तर चेंडू ऑफस्टिकला होता, आपण खेळायला गेला मात्र लेगच्या दिशेने आपण पाहिलं. परंतु ज्यावेळी चेंडू ऑफस्टिकला असेल त्या दिशेने खेळणं गरजेचं असतं, पण त्या दिशेने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाही. यावेळी चेंडू हवेमध्ये, बघूया मी बॅकवर्ड्स खेळल्याच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे, कोणतीही चूक होणार नाही. यावेळी जर पाहिलं ना मित्रांनो, ओंकारला देखील माघारी परतावं लागते. डीजे असताना इथे मात्र ओंकारला देखील माघारी परतवलं. तत्पूर्वी त्यावेळी मात्र त्याची भूमिका पार काढण्यासाठी आपले निखिल देखील बाद झाला असेल. दोन्ही फक्त सलामीवीर मात्र तंबूत आश्रमामध्ये गेलेले आहेत. इथे ज्यांनी ग्रामीण असोसिएशन मध्ये आपला तमालका उचलला आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी केली, तोच फलंदाज मैदानामध्ये येतोय. अनिकेत 45 नंबर जर्सी परिधान केलेला. मित्रांनो 45 जर्सी नंबर परिधान म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे, सर्वांचा लाडका चेहरा वाटत रोहित शर्माची नक्कीच आठवण करून देतो. ज्यावेळी 45 नंबर म्हटलं गेलं तर भारताचा कप्तान आपण पाहिलं तर रोहित शर्माला वेळोवेळी पाहत असतो. परंतु या जरवड मात्र आपण पाहतोय तो मात्र अनिकेत याला. अनिकेत मात्र चिकडी संघाकडून खेळण्यासाठी एक चिकडी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानामध्ये येतोय. आपण पाहिलं यावेळी मात्र प्रतीक पूर्णपणे हॅबी झालाय. ज्यावेळी मात्र 4 चेंडूंचा खेळ झाला असेल, 2 विकेट मात्र यामध्ये मिळवले असतील. यावेळी देखील चेंडू स्लॉप करायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क आला आणि याच दरम्यान मात्र विकेट किपरच्या दस्तारामध्ये चेंडू सामावला गेला आणि इथे मात्र एक अप्रतिम निर्धाव चेंडूची सांगता झाली. ज्यावेळी मी मगाशीच म्हटलं की निडी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू का जबरदस्त खेळतोय, चांगल्या प्रकारचा खेळ का करतोय हे दाखवण्याचं नक्की उत्तम उदाहरण जर पाहिलं ना तर चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी याच्याकडे आहे. असा अगदी मजबूत पक्ष आहे तो मात्र निडी संघाचा खेळाडू प्रतीककडे. यावेळी चेंडू बॅटच्या बट्टे येते, अनिकेत ब्रँडेड फटका. इथे मात्र 6 धावांचा गगनचुंबी छक्का. डीजे
कुठे असाल त्याचे वडील वाट पाहत आहेत तर कृपया त्यांनी त्यांचा संपर्क साधावा. इथे मात्र आपण पाहतोय नाणेफेकीसाठी यायचंय मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्हाला वारंवार पुकार देतोय. शिवनेरी वंश स्पोर्ट्स शिव आणि आई 11 पनवेल संघ आपण पाहिलात. यावेळी मात्र अगोदरचा सामना पाहिलात. पनवेल संघाने जबरदस्त खेळ करत मात्र वन साइड मॅच काढला आणि इथे मात्र या मॅच मध्ये 4-4 लावले. पुन्हा एकदा तो पनवेल संघ आपल्याला सेकंड राऊंड मध्ये आपल्याला चांगला प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळेल. पण तत्पूर्वी आपण मैदानामध्ये चालूया मित्रांनो. मैदानामध्ये काय घडलंय. ज्यावेळी मात्र पहिले षटक हाताळलं गेलं त्यावेळी मात्र जबरदस्त खेळ झाला. 2 विकेट मध्ये परिधान झालं. सलामीची जोडी अगदी मैदानाच्या बाहेर पाठवली गेली. पुढच्या षटकाला अनिकेत फलंदाजी मध्ये आला. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका लगावला गेलाय. अनिकेत ब्रँडेड फटका मित्रांनो पाहायला मिळाला. परंतु यावेळी गोलंदाजी मध्ये चेंजेस होते. गोलंदाजाचं नाव आहे विजय. आपण पाहतोय गोलंदाजी मध्ये विजय. नक्कीच मित्रांनो आपण पाहिलं तर माझी मुंबईमध्ये देखील विजय पावलेला पाहिला. जबरदस्त खेळ कॅप्टन्सी मध्ये परिधान केला विजय. यावेळी मात्र बॅट सुंदर पद्धतीचा चेंडू मारण्याचा मनसुबा होता परंतु इथे मात्र तू मै करत इथे चुकीचं कॉलिंग झालं मित्रांनो. अशा क्षणाला असं वेळीनं मित्रांनो चुकीचं कॉलिंग होतो. त्यातपूर्वी आपण मात्र विकेटमध्ये परिधान करतो आणि चांगला खेळाडू बाद होतो. परंतु अशा वेळी मात्र खरोखर 1 रन न घेतलेली बरी अशा वेळी सांगत असतो. आई 11 पनवेल संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. शिव संघ इथे उपस्थित आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय पिगोंडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच साहेब संतोषभाई कोळी यांना नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय. यावेळी देखील संतोषभाई कोळी जर म्हटलं तर आज युवा नेतृत्वामध्ये असणारे सर्वांचे लाडके चेहरे आहेत. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर यांना क्रिकेटची एवढी आवड त्यांना 3 दिवस सलग आम्ही मैदानामध्ये पाहतोय. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पंची उडा दूर गेंद गई कोसो दूर. डीजे मात्र मित्रांनो अनिकेतनी मात्र सुरुवात करून दिली. पुढच्या क्षणाला मात्र राज देखील म्हणाला की मी देखील मागे पडणार नाही. माझे देखील स्ट्रोक मी दाखवायला सुरुवात करेन. अशा वेळी मात्र विजय गोलंदाजी मध्ये आला. विजयला मात्र चांगल्या प्रकारचे 2 खणखणी ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाले. 2 मात्र खणखणी षटकार पाहायला मिळाले. यावेळी विजय कमबॅक करेल का. हो सुंदर पद्धतीचा चेंडू. ज्यावेळी मात्र अगदी पाहिला तर लॉंग लेग दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला. ज्यावेळी मात्र पाहिला तर चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला गेला. इथे मात्र विजयनी जर पाहिलं तर पुन्हा कमबॅक करायचा मनसुबा नक्कीच केला आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 2 निर्धाव चेंडू टाकले गेलेत. हो जबरदस्त पॅडवर चेंडू बदलला गेला की बॅट आहे. इथे मात्र पंच तटस्थ आहेत. बॅट इथे मात्र जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. कमबॅक केलं. काय मित्रांनो गणित घडलं. 2 षटक, एक तेरी तो एक मेरी असं म्हटलं जातं. 2 खणखणी षटकार घेतल्यानंतर विकेट मध्ये परिधान. डीजे पाहायला मिळाला. काय मित्रांनो गोलंदाजी ज्यावेळी मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक षटकार घेतल्यानंतर इथे मात्र पण मी बघापासून पाहतोय मित्रांनो यावेळी राज मात्र प्रत्येक चेंडू लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत आहे. प्रयत्न फसला. 2 चेंडू सुरेख पडले गेले परंतु यावेळी मात्र विजय उन्नवणे हॅवी झाला. 1 चेंडू डॉट पद्धती झाला. पुढच्या क्षणाला जर लोअर बोर्ड पद्धतीचा फुल टच पद्धतीचा चेंडू बदलला आणि यावेळी मात्र इथे मात्र पॉइंट दिशेने असणाऱ्या क्षेत्ररक्षकांनी मात्र कोणतीही चूक केली नाही. विकेटचा परिधान. इथे मात्र अजिंक्य फलंदाजी न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. अजिंक्यला आपण पाहतोय. इथे मात्र धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 21 धावा बोर्डवर पाहतो आपण.
43 धावांना प्रत्युत्तर देत असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना विजय मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. 2 षटकार खर्च केले असतील परंतु पुन्हा कमबॅक करणं ही गोलंदाजीची मात्र पूर्णपणे निशाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी बॅटच्या बट्ट्यात चेंडू, इथे मात्र अस्मानी टोळा लावतोय. दे धनाधन षटकार. डीजे धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 27 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्ककडे पाहायला गेलं तर न्यू गोलंदाज मैदानामध्ये येतोय भावेश आपण पाहतोय. यावेळी भावेश संघाला कमबॅक करून देईल का? आपण पाहिलं तर कोयरे संघाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू मात्र बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करणार. यावेळी मात्र जोरकस फटका असेल का? यावेळी दोन्ही फलंदाज मात्र चांगल्या प्रकारचे लय मध्ये आहेत परंतु यावेळी 10 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू यावेळी बॅटच्या पट्ट्या चेंडू हवेमध्ये भरपूर काल चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑप्शन कोणतीही चूक होणार नाही. मोठा फटका खेळण्याच्या मध्ये मोठा हादरा बसलाय तो अनिकेतच्या स्वरूपात. महादेव पाटील माजी पोलीस आहेत. कुठे असाल तर आपण व्यासपीठावर यावं. आपण पाहिलं तर सर नक्कीच तुम्ही कुठे असाल तर व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवावी. आपण पाहिलं चांगला प्रकारचा खेळ नक्कीच अनिकेतचा होता. अनिकेतनी मोठा फटका खेळला होता. पुढच्या क्षणाला एक स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये इथे विकेटमध्ये परिधान झालं. इथे मात्र भावेशनी मात्र चांगल्या प्रकारचं कमबॅक केलं. भावेश मिनिटांनी 10 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू. 10 नंबर म्हटलं गेलं ना तर सचिन रमेश तेंडुलकर सर यावेळी मात्र सर ही उपाधी नक्कीच आहे मित्रांनो. आपण पाहतो क्रिकेट क्षेत्रामध्ये क्रिकेटचा देवता म्हणून समजला जातं. ज्यावेळी मात्र क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मात्र यार्कर हा ब्रह्मास्त्र समजला जातो तर क्रिकेट देवता याच्यामध्ये सचिन तेंडुलकर सरांना नक्कीच देव म्हणून समजलं जातं. परंतु यावेळी 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू भावेश नक्की मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जर पाहिलं तर फलंदाजी मार्ककडे फलंदाज येतोय अक्षय माने. आपण पाहिलं त्या नावाला कोण विचारत नसेल कारण की अक्षय माने म्हटलं तर एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय मानेसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. संतोष संतोष तुंबगी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी अक्षय मानेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अक्षय माने म्हटलं यावेळी अजिंक्य म्हटलं दोन्ही मात्र जबरदस्त खेळाडू आहेत. यावेळी मोठ्या टुर्नामेंटमध्ये चांगला प्रकारचा धुमाकूल मचवतात. यावेळी भावेश मात्र पूर्णपणे हॅवी झालाय. यावेळी पहिल्या चेंडूवर सुरेख पद्धतीचा चेंडू टाकला गेला, विकेट मिळवला परंतु इथे मात्र आकाशला देखील मात्र थांबवण्याचं नक्कीच काम केले अक्षयला. यावेळी बघूया अजिंक्य कशा प्रकारची फलंदाजी करेल. पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावला गेलाय. इथे मात्र भावेश ऑन फायर असेल परंतु यावेळी मात्र बघूया कशा वेळी फलंदाजीचा नमुना पेश करतोय. यावेळी एक जबरदस्त ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू चुकीच्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. या मैदानामध्ये प्रथम चुकीच्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतोय कारण की हा जर मैदान सुसज्ज असं मैदान आहे तुम्ही 2च्या बदल्यात 1च्या बदल्यात 2 धावा खर्च करतायत म्हणजे तुमची खरोखर इथे मी दरवेळी सांगत असतो जर संगीतबद्ध व्हायचं असेल तर मात्र ढोलकीची साथ हवी असते आणि जर गोलंदाजी चांगल्या प्रकारची असेल तर क्षेत्ररक्षकाची साथ असणं गरजेचं आहे. अशा वेळी मात्र सांगत असतो दरवेळी मात्र प्रथमेशी वारंवार चूक करतोय कारण की ज्यावेळी मात्र चेंडू हातामध्ये होता एक विकेट एक धाव घेण्यात मात्र देखील जड झालं असतं. त्या क्षणाला मात्र 1 धावच्या बदल्यात 2 धावा मिळाल्या. गणेश गोरे यांच्याकडून देखील अक्षय मानेसाठी 100 रुपयाचा पारितोषिक षटकारासाठी अजिंक्य बघूया. भावेशचा चेंडू हवेमध्ये भरपूर काळ चेंडू हवेमध्ये नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. ज्यावेळी चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय परंतु एकच धावेवर समाधान मारायला लागेल. भावेश सुंदर गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू जर पाहिलं तर व्हेरिएशन मध्ये बाप आहे कारण ज्यावेळी मात्र फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं ना मित्रांनो अशा पद्धतीचा गोलंदाज नक्कीच आपल्या या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. भावेश देखील उंच भुरा असा हा परंतु ज्यावेळी चेंडू पडला ना नियंत्रणबद्ध गोलंदाजी ज्याला म्हणता येईल तर मित्रांनो यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय. आता जर पाहिलं तर मित्रांनो 4 चेंडूंचा खेळ झाला असेल. 4
4 धावा खर्च करतोय आणि अशा वेळी 12 चेंडू 16 धावांचं समीकरण असताना मात्र 4 चेंडू सुरेख हाताळले गेले. इथे मात्र बघूया. हो सुंदर आणि जड मध्ये टाकलाय मित्रांनो. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. ब्रह्मास्त्राचा अशा प्रकारे वापर केला पण रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त खेळी. यावेळी मात्र मोठे फटके भेटत नसतील पण या मैदान सुसज्ज असा मैदान चौफेर फटकेबाजीसाठी मैदान आहे. इथे मात्र 1च्या बदल्यात 2 धावा कशा मिळतील इथे अक्षय माने नक्कीच इथे मात्र 1च्या बदल्यात 2 धावा मिळतोय. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 33 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 7 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण असणार आहे. या मैदानावर 6 चेंडू 8 धावा देखील होत नाहीये. या मैदानावर जर पाहिलं लो स्कोरिंग मॅच इथे मात्र जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. यावेळी मारण्याचा पूर्ण मनसुबा होता. लॉंग ऑफचा चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव काढलेली. अजिंक्य मात्र कॉलिंग करतोय. फेक अचूक पद्धतीची आहे आणि इथे देखील पाहिलं तर 1 धावावर समाधान मानायला लागेल. जेवढी दाद द्यावी लागेल ना मित्रांनो तर खरोखर यावेळी मात्र भावेशला नक्की दाद द्यावी लागेल कारण की ज्यावेळी गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी केली. जर पाहिलं तर प्रति गोलंदाजीमध्ये आला फक्त 8 धावा खर्च केल्या. जर मित्रांनो विजयची जर गोलंदाजी पाहिली थोडंसं खर्चिक ठरला. ज्यावेळी 2 षटकार खणखणीत खेचले त्यावेळी तिसरा षटकार मात्र अजिंक्यने मात्र सुंदर षटकार खेचला आणि तत्पूर्वी आपण जर भावेश गोलंदाजी मार्कडे आला ना तर इतरांनी 6 धावा खर्च केल्या आणि 7 धावा खर्च केल्या. अशा वेळी धावसंख्या बोर्डवर पाहिली तर 34 धावसंख्या बोर्डवर लागली गेली. 6 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण बघा ना मित्रांनो. या मैदानावर किती इतिहास घडले असतील किती इतिहासाचा अगदी इतिहास वाढत चालले असतील परंतु या मैदानावर तो इतिहास घडू शकतो का? प्रथमेश या दोन्ही फलंदाजांना रोखू शकतो का? फलंदाजाकडे रोखण्याची ताकद प्रथमेशकडे नक्की आहे. प्रथमेश वरवटणे संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. असे जर पाहिलं तर क्रिकेटिंग करिअरला जर सुरुवात झाली तर चांगला प्रकार श्री गणेश वरवटणे संघामधून खेळायचा. अजून की श्री गणेश वरवटणे संघामध्ये खेळतोय. यावेळी मोठ्या टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं 10वीर चस्काला देखील त्याला पाहिलं असेल मित्रांनो. परंतु आता मात्र बघूया जर खरोखर या मैदानामध्ये आपलं स्वतःचं नाव लौकिक करायचं असेल ना आज मॅचचा हिरो ठरायचा असेल ना तर या करिश्मा करावे लागेल. जादू करिश्मा करावे लागेल. इथे मात्र फलंदाजी मरकडे आपण पाहतात आकाश माने असेल. तत्पूर्वी आपण पाहणार अजिंक्य देखील मैदानामध्ये आहे. अजिंक्यच्या बॅटमधून आपल्याला खणखणी षटकार पाहायला मिळाला. परंतु यावेळी मात्र भूतकाळामध्ये प्रेझेंट मध्ये आपण गेला तर काय केलं त्याच्यापेक्षा वर्तमानामध्ये आपण काय करणार आहात प्रेझेंट मध्ये काय करणार आहात हे मायने लागतंय. आणि अशा वेळी मात्र बघूया 6 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण असणार आहे. समीकरण तसं छोटं असतं परंतु यावेळी मैदानामध्ये ज्यावेळी लो स्कोरिंग मॅचेस असतात ना मित्रांनो त्यावेळी मात्र एक क्षण एक धाव किती महत्वाची असते तो येणारा क्षण सांगत असतो. आणि इथे मात्र 6 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण असणार आहे. 6 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण पूर्णपणे फील्ड डिस्ट्रिब्युशन पूर्णपणे सजलेली आपण पाहतोय. यावेळी गोलंदाजी मार्कडे प्रथमेशला आपण पाहतोय परंतु आता मात्र स्ट्राइक एंडला आहे तो मात्र आकाश माने आपण पाहतोय. अक्षय माने आपण पाहतोय. मित्रांनो डावखोरा फलंदाज ज्यांनी मोठी मैदानं गाजवलीत आणि यावेळी देखील टाउनशिपच्या मैदानावर खेळण्याची नामी संधी त्याला मिळाली. चिकणी संघाकडून खेळणारा संघ मात्र हा अक्षय माने आपण पाहतोय. चिकणी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. तत्पूर्वी आपण बघूया मैदानामध्ये चलूया सर्व फील्ड डिस्ट्रिक्शन आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं पॉइंटला आहे. यावेळी मात्र कव्हर रिझन मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ प्रथमेशचा चेंडू अगदी फुलर लेनचा चेंडू होता. काहीच समजला नाही. मारण्याचा मनसुबा होता बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क आला. यावेळी देखील भावेश त्याला शाबासकी होतोय कारण की मित्रांनो ज्यावेळी भावेश गोलंदाजी करत होता ना त्याच पद्धतीची गोलंदाजी प्रथमेश देखील करत आहे आणि एक चेंडू कशा प्रकारे हाताळायचा ते मात्र नक्कीच प्रथमेशला माहिती आहे. यावेळी अजिंक्य पूर्णपणे निर्भर असेल. अजिंक्यकडे म्हणून मोठे फटक्यांची तो मात्र संघ अपेक्षित असेल परंतु यावेळी जर मोठा फटका आला ना तर मॅचची वेगळी कलाटणी मिळू शकते. परंतु प्रथमेश तसे फटके मारून देणार नाही कारण की त्याच्याकडे जी कला आहे ती कला अप्रतिम आहे. परंतु या कलेला दाद नक्की मिळेल का? अजिंक्य या मैदानामध्ये 4 चाल लावतोय. येणारा क्षण सांगून जाईल. हा सुंदर पद्धतीचा चेंडू ज्यावेळी वेगाने इथे मात्र धाव झाला. इथे मात्र क्षेत्ररक्षक पंबल झाला. अशा वेळी 1च्या बदल्यात 2 धावा चुकीच्या पद्धतीची फेकी पाहायला मिळतोय. अशा पद्धतीच्या खेळामध्ये आपण मित्रांनो तत्परता असावी. इथे मात्र पाहिलं एक धाव किती महत्वाची आहे ना तो मात्र हे टाळ्या सांगतात मित्रांनो. चिकडी गावाचं नक्कीच टाळ्या वाजतात कारण की 1च्या बदल्यात 2 धावा मिळाल्या म्हणजे संघ पुढे वाटचाल करतोय असं सांगत जातो. परंतु 2 चेंडू मध्ये 3 धावा मिळाल्यात. येणारे 4 चेंडू आणि इथे मात्र जिंकण्यासाठी 6
धावांची गरज माझे स्कोर रिपोर्टर अल्पेश मला नेहमी सांगत आहेत. यावेळी अल्पेश मात्र सांगत आहे, वारंवार सूचित करत आहेत मला अगदी माझं धावतं समालोचन ऐकण्यासाठी त्याचा सिंहाचा वाटा आहे. परंतु बघूया मैदानामध्ये पाहतोय 4 चेंडू 6 धावांचं समीकरण स्ट्राईक एनकडे आहे, तो मात्र अजिंक्य आपण पाहतोय. हो सुंदर चेंडू. काय मित्रांनो, ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू आपण पाहिला, वाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला जातो. अशा वेळी मात्र प्रत्येक चेंडू कसं हाताळायचं हे देखील माहिती आहे मित्रांनो. याच मैदानावर आपण पाहिलात शेवटचा अंतिम सामना जर पाहिलात ना, 6 चेंडू 19 धावांचं समीकरण होतं. ऋतिक आपण पाहिला शिर्केला फलंदाजी मार्कडे पाहिलात, 2 बॅक टू बॅक षटकार घेतले, 4 चेंडू 7 धावांचं समीकरण. तिथे मात्र मॅचला कयाटणी मिळाली आणि 2 विकेट लगातार गेले. इथे मात्र मॅच संपुष्टात आली, 1 चेंडू 6 धावा होत्या आणि तिथे मात्र वायजीएस वरवटणा संघ आणि ज्वाला नागोठणा संघ हा विजय झाला असेल. परंतु तत्पूर्वी आपण हाच इतिहास पुन्हा वरवटणा संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला गोलंदाजी मार्ककडे दिसतोय. यावेळी वारंवार चेंडू, काल देखील मी सांगितले, सूचित केले, चेंडूची तपासणी वारंवार होता कामा नये. चेंडू फुटला असेल तर, परंतु मी काल देखील सूचित करतो पंच तटस्थ राहायचं, कारण की ज्यावेळी काल देखील तसंच झालं, प्रत्येक जण मात्र चेंडूची तपासणी करत होता. आज ठीक आहे, नो प्रॉब्लेम, परंतु काल तपासणी करून देऊ नका वारंवार. ही वॉर्निंगच देऊन ठेवा. ज्यावेळी मात्र प्रत्येक षटकार मारला की चेंडू चेक. यावेळी मात्र खरोखर हा इथे मात्र कोयरा संघाला मात्र थोडासा धक्का बसला असेल. आपण पाहतोय मॅच मध्ये रोमांचकारक निर्माण दिला. अगदी पाहिलं गेलं तर हृदयाचे ठोके दाखवणारा मात नक्कीच पाहायला मिळाला. यावेळी जर पाहिलं ना मित्रांनो, चेंडू सुरेख ठताळला होता. इथे मात्र डेड पद्धतीचा चेंडू आदळला गेला, कारण की इथे मात्र चेंडू फुटला गेलाय. परंतु इथे पुन्हा तो चेंडू आपण पाहणार आहात. 2 चेंडू मध्ये 3 धावा नक्की खर्च केल्यात. 4 चेंडू मध्ये आपण पाहणार आहात 6 धावांची आवश्यकता. यावेळी वाटच्या वाटतात चेंडू आडवा बॅटने केलाय प्रहार, चेंडू धाडलाय सीमा पार. डीजे ओंकार